साऊथ इंडियन मूवीचं हिट होण्याचं कारण काय माहिती का? त्यांच्या सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे त्यांच्या मूवीमध्ये भव्य दिव्य आणि भरगस्तपणा असतो. ते त्यांच्या मुख्य हिरोला, हिरोईनला, विलनला इतकेच नाही तर त्यांच्या साईड ऍक्टरला सुद्धा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतात. म्हणून आपण त्यांच्या मूवी सोबत जोडले जातो. ते आपल्याला आपल्यासारखं वाटतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या मूवीचं टीजर किंवा ट्रेलर अशा विशिष्ट दिवशी रिलीज करतात ना. जसं आजच पहा, आज आपल्या आलू भाऊचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी त्यांनी टीजर रिलीज केलाय. आणि त्याच्या आधी रश्मिका मंदनाचा वाढदिवस होता. त्या तिच्या बर्थडेच्या दिवशी पोस्टर रिलीज केलं होतं, जो होता 5 एप्रिलला. तर आलू अर्जुन भावा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. टीजर पाहून तुम्हाला कळलंच असेल की साऊथ फिल्मचं मास अपील केवढं मोठ्याने असतं. अगा बाबा, उगाच त्याला स्टाईलिश स्टार म्हणत नाही, काय ते काजळ लावण्याचा तरीका त्याचा अशी स्टाईल की एखादी मुली बी स्वतः लाजून जाईन. आता त्याने ती साडी का घातली काय कळलं नाही मला, पण सूत्राच्या मुताबिक मला असं कळलं की गम गम देवीचा अवतार त्यांनी घेतलेला आहे. आणि तो अगं बाबो, तो साडीचा पदर पायाने उचलून हातामध्ये घेऊन आणि कमरेला जो खोसलाय ते पण इतक्या स्टाईल मध्ये कोण करू शकतो? हे फक्त आपला आलू भाऊच करू शकतो. आणि ती जर पाहताना अंगावर शहारी आली का नाही. इतक्या दिवसांनी पुष्पा भाऊला पाहण्याची मज्जाच वेगळी होती, आहे की नाही? बॅकग्राऊंड ला म्युझिक तर ते त्याचं काम करूच राहिलं. इतकं भारी दन किती सारे पोस्टर व पोस्टर रिलीज करत होते. त्याच्यामध्ये हाईप ऑलरेडी वाढूनच गेली ती पिक्चरची म्हणा. बरं, त्यानं काय एवढा भारी लुक घेतला असन, का त्यांनी एवढा भारी अवतार घेतला असन, आणि का त्यांनी पायामध्ये घोंगरू घातले असन, या सगळ्या गोष्टी संबंधासाठी आपण थोडासा वाट पाहत लागणार आहे आपल्याला. कारण 15 ऑगस्टला मूवी रिलीज होणार आहे, म्हणजे स्वातंत्र्य दिवस. आणि त्या दिवशी सुट्टी असती, म्हणजे सुट्टीच्या दिवशी हे पिक्चर रिलीज करणार लय मोठा भक्कळ पैसा कमिणार. आणि एकही डायलॉग न बोलता अंगावर शहारे तर कोण आणू शकतं? ते फक्त आपला पुष्पा भाऊ. अरे पुष्पा भाऊचं फॅन कोण नाहीये? लहान लेकराला जरी विचारलं ना तर एखादा डायलॉग, पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है. अरे पोरांनाच कायला विचारते? आपला IPL स्टार डेव्हिड वॉर्नरला विचारले का काय तुम्ही? बरं जाऊ द्या, कोणी टीजर पाहिलं, कोणाला टीजर आवडला आहे. ज्याला बी टीजर आवडला असेल त्यांनी कचकन खाली कमेंट मध्ये टाईप करून मला पाठवायचं. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.